हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे लाल भोपळ्याची भाजी। झटपट होणारी आहे। लाल भोपळा खूप लोकांना आवडत नसतो, पण आज आपण मसाला टाकून जरा चमचमीत अशी लाल भोपळ्याची भाजी करूया। झटपट होणारी आणि एकदम चविष्ट अशी ही भाजी होते। चला आपण आता मसाला तयार करूया। कांदा असा आपण एकदम लालसर असं होईस्तोपर्यंत करून तेलात परतून घेऊया। तर असं त्याला लाल होत आला आपला। आता आपण खोबरं पण त्याच्यातच करून घेऊया। डेसिकेटेड खोबरं टाकलंय, ते पण ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। खोबरं पण आपण ब्राऊन होईपर्यंत हे करून घेऊया, परतून घेऊया। थोडंसं झालंय, आता आपण अजून थोडं झालं की परतून घेऊ। त्याच्यात लसूण आहे, दालचिनी, मिरे, लवंग आणि वेलची हे आपण सगळं आता हे सगळं आपण आता याच्यात टाकू, हे परतून घ्यायचं। खडे मसाले टाकले सगळे आणि आता आपण हे अजून थोडा वेळ परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थंड झालं की वाटून घेऊया। आता आपण सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकूया। त्यात कोथिंबीर टाकूया। आपला मसाला वाटून झालाय, आपण आता हा तेलात परतून घेऊ। परत हाच आपण टाकला मसाला, खूप छान तेलात परतून घेऊ। पण सगळं आपण खोबरं, कांदा, खडा मसाला परतून घेतला होता आणि छान परतून घ्यायचा। आता आपण याच्यात सगळं हे घेतलंय, तिखट, हळद, धणे पावडर आणि हे जिंजर पावडर आहे। तर तुमच्याकडे ताजं आलं असेल ते पण वाटण्यात टाकू शकता, तशी पावडर टाकू शकता। आपला मसाला चांगला भाजला गेला होते, म्हणजे भाजीची चव एकदम भन्नाट होते। आता आपण याच्यात हे सगळं तिखट, हळद आणि धणे पावडर, जिंजरची पावडर, हे आलं पण तुम्ही ताजं टाकू शकता वाटताना, नाही तर अशी पावडरचं ते टाका। त्यात मीठ टाकून घेऊया। आपण याच्यात चिंच आणि गूळ पण टाकणार आहे, त्यात परतून घेऊ छान। आता आपण हे लाल भोपळे चिरून ठेवले तर हे टाकू याच्यात मसाल्यामध्ये। छान परतून घ्यायचं। आपण पाणी टाकूया। गूळ टाकून घेऊया याच्यात आणि ह्यात चिंच टाकूया। आंबट गोड तिखट एकदम छान चवीचं होतं। थोडंसं आणखी पाणी टाकलं तर छान हलवून घेऊया। आपण आता शिजली की प्लेटमध्ये सर्व करूया। छान भाजी झाली आहे बघा आपली। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। एकदम छान शिजली आहे, पोळ एकदम छान शिजलं आहे। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। बघा ही आपली आता भाजी लाल भोपळ्याची रेडी आहे। लाल भोपळ्यामध्ये पण बहुगुणी असा लाल भोपळा आहे। रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि डोळ्यासाठी, त्वचेसाठी पण खूप फायदेशीर असा हा बहुगुणी लाल भोपळा आहे। खूप लोकांना आवडत नाही, पण अशी तुम्ही भाजी नक्की अशा पद्धतीने करून बघा,
तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी मसालेदार एकदम आंबट गोड तिखट अशी होती ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा, असाच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू.